मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलोय देवगडला आणि देवगडला आज मी तुम्हाला सर्वांना माझ्या गावी म्हणजे तारामुंबरी मधला एक हिडन स्पॉट दाखवणार आहे. ऑफ बीट देवगड असा हा व्हिडिओ असणार आहे. देवगडला आल्यानंतर आपण सर्वच जण एकदम मेन स्पॉट वरती फिरतो, पण हा स्पॉट आपण विसरतो. आज मी तुम्हाला निसर्गाचं एक असं रूप दाखवणार आहे जे जमिनीला समुद्राच्या लाटापासून वाचवणार आहे आणि हजारो जीवांना आसरा देणार आहे. म्हणजे कोकणची शान आपलं कांदळवन सफारी. कांदळवनची सफारी त्यासोबत कायकिंगचा सुद्धा अनुभव तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या त्या दगदगीच्या जीवनापासून दूर माझ्या गावी निसर्गरम्य आणि जैविक पर्यावरणाने नटलेलं माझ्या गावातलं हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. कोकणातल्या मंदिरांमध्ये खऱ्या अर्थाने देवदर्शन घडते, कारण तिथे असलेली शांतता आपल्याला देवाशी थेट जोडायला मदत करते. त्यानंतर आम्ही सर्वजण कांदळवन सफारीसाठी खूप उत्सुक होतो. काकांनी सर्वात आधी सुरक्षेचा विचार करून आमचे वजन तपासले आणि लाईफ जॅकेट वजनानुसार सर्वांना घालायला लावले. आधी सुरक्षा मग आनंद. नमस्कार, मी लक्ष्मण तारी, जलकन्या बचत गट गटप्रमुख. जलकन्या बचत गटाच्या वतीने आजच्या ह्या कांदळवन सफारीमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आहे. त्याचबरोबर वनविभाग, सावंतवाडी मँग्रोव्ह सेल आणि मँग्रोव्ह फाउंडेशन या संस्थांच्या वतीने पण तुमचं मी ह्या ठिकाणी स्वागत करतो आहे. सर्वप्रथम पोहायला किती लोकांना येतं आहे? 1-2 ओके. तरी पण प्रत्येकाने लाईफ जॅकेट घालायची आहेत आणि प्रत्येक वजनाप्रमाणे आपण लाईफ जॅकेट देतो, त्याप्रमाणे आपण हे प्रवास करायचा आहे. तर आपण पिकअप पॉईंटवरून आता आपण स्टार्टिंग पॉईंटला जातो आहे कांदळवन सफारीच्या. त्याच्यामध्ये आपण विविध मजा करणार आहोत. आजची ही सफर वेगळ्या पद्धतीची आहे. आपले नितीन खवळे आणि त्यांचे कुटुंबीय आणि गावकर कुटुंबीय, थेऊर कुटुंबीय, त्याचबरोबर मेस्त्री कुटुंबीय आणि होडावडेकर कुटुंबियांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करून आपण ही सफर चालू करूया आणि थोडंसं एन्जॉय करूया. आता आपण जाणार आहोत आपल्या तारामुंबरी मिठमुंबरी खाडीच्या संगमाकडे. त्याला आपण नसतं म्हणतो. तर नसत्याच्या ठिकाणी जाऊन आपण समुद्राचा जरा फिलिंग घेऊन मग आपण बॅकवॉटरला जाणार. हे तारामुंबरी गाव आहे आणि हा तारामुंबरीचा अत्यंत समृद्ध असा किनारा आहे की ज्या ठिकाणी तुम्ही फावल्या वेळामध्ये येऊन तिथे तुम्ही शंख शिंपले गोळा करू शकता. रंगीबेरंगी विविध प्रकारचे शंख शिंपले, गोगलगाईस, त्याच्यानंतर कवड्या वगैरे ह्या भागामध्ये मिळतात. कारण आता भरती चालू झालेली आहे समुद्राला. तत्पूर्वी आपल्याला शिंपले वगैरे हे काढायचे आहेत, कायाकिंग पण करायचं आहे. तर त्याचा एन्जॉय करूया. चला मग आपण ह्या ठिकाणाहून मागे बॅकवॉटरला निघूया. तिथे आता मिळालेले सुखे मासे हे करतायत, धुत आहेत. छोट्या बोटी आहेत ह्या आपल्या जवळच्या समुद्रामध्ये 10 किलोमीटरच्या रेंजमध्ये मासे पकडायला जातात. म्हणजे त्याच्यामध्ये सौंदाळा, बांगडा, ढोमा वगैरे आपण जे खातो छोटे मासे, ते ह्या बोटी पकडायला जातात. इतिहासामध्ये ह्या खाडीचं नाव आहे मुमरी खाडी. मुमरी, त्याचा अपभ्रंश होऊन मुंबरी असं झालं आहे आणि ही मिठ मुंबरी आणि ही तारामुंबरी असं झालं आहे. हे कानकोलवाडी गाव आहे राईट साईडला माझ्या. तर हे पूर्वी बंदर होतं शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या काळामध्ये. ह्या ठिकाणी लढाऊ बोटी इथे नांगरलेल्या असायच्या. हा दादा, मासे काय आणलेच का? नाही, काय नाही. हां, कांदळवन सफारीमध्ये थोडीशी मी तुम्हाला कांदळवनाची माहिती देतो. कांदळवन म्हणजे काय तर खारफुटी वनस्पती, जे आपल्या खाडी किनारीच्या भागामध्ये जे आता हे वसलेलं आहे त्याला आपण म्हणजे इंटरटायडल झोन, म्हणजे जिथे भरती ओटीच्या रेषेच्या दरम्यान जी जमीन असते त्या जमिनीवरती जी वनस्पती येते तिला आपण खारफुटी वनस्पती म्हणतो. तिलाच आपण मँग्रोव्स म्हणतो. जगभरामध्ये जवळपास 82 जाती आहेत. त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये 18 जाती आहेत आणि त्या 18 जातीतली ही महत्त्वाची जात आहे सोनेरेशिया अल्बा. त्याची श्वसनमुळं बघा एकदम भाल्यासारखी टोकदार आहेत. हे झाड आपल्या महाराष्ट्र राज्याचं कांदळवन वृक्ष आहे. 2022 सालामध्ये महाराष्ट्र सरकारने याला आपल्या राज्याचं नेतृत्व दिलेलं आहे कांदळवनमध्ये झाडाचं, आणि तिथपासून या झाडाला आता तो दर्जा प्राप्त झाला आहे. जसं आपल्या माशांमध्ये पापलेट मासा हा आपला राज्य मासा आहे, तसं हे राज्य कांदळवन वृक्ष म्हणून ओळखलं जातं. सोनेरेशिया अल्बा ह्याचं मराठीमध्ये मराठी चिपी, आपलं पांढरी चिपी म्हणतो आपण. ह्याची पानं जी आहेत ती गोल दिसत बघा तुम्हाला आपट्यासारखी, आणि मुळं जी श्वसन मुळं दिसत नाही ही भाल्यासारखी टोकदार आहेत. ही दुसरी जात आहे रायझोफोरा मिक्रोनाटा, ज्याचे आधार मुळं वरती आहेत बघा, बरोबर. आणि त्याच्या या मुळांना बघा कालवं लागलेली आहेत. हे मासे पळतात इथून किनाऱ्यावरून. आणि ही जी मुळं ही तीवर आहे, हिला आपण ॲबिसिना मरिना म्हणतो. त्याची पेन्सिलसारखी बारीक ही मुळं आहेत. ह्या दोन्ही वनस्पती सोनेरेशिया अल्बा आणि ॲबिसिना मरिना ह्या आपल्या गार्डियन ऑफ द कोस्ट, म्हणजे आपल्या किनारपट्टीचे रक्षक आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणात पूर आला, वादळ आला, वारा आला तर लाटांचा मारा कमी करतात, जमिनीची धूप कमी करतात आणि जमीन धरून ठेवतात. आता मुळामध्ये बघा तुम्हाला कचरा पण दिसतोय थांबून ठेवलेला त्याने, म्हणजे फिल्टरेशनचं काम पण करतात. त्याचबरोबर पाण्यामध्ये असलेले अद्राव्य घटक जे आहेत ना, केमिकल्स पण शोषून घेतात.
ह्या झाडांचं मुख्य काम आहे की तुम्हाला सर्वात जास्त ऑक्सिजन देणं. जसं वड पिंपळ जसं किनारपट्टीवरती आपल्याला सगळा ऑक्सिजन देतं, त्याच्या 4 पट अधिक ही झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. महत्त्वाचं काम आहे त्यांचं. तिसरं महत्त्वाचं काम आहे की ती जमिनीची धूप रोखतात आणि ह्या ठिकाणी येणारे जे मासे असतात भरतीच्या ह्याच्यामधून ते ह्या ठिकाणी थांबतात प्रजननासाठी. इथे अंडी पिल्ली सोडतात आणि त्यांना ते नर्सरीचं काम करतात आणि त्यांना ते संरक्षण देतात. मासे याला लिटिल एग्रेट म्हणतो आपण. काळ्या चोच आहेत बघा, त्याचे पाय पिवळे आहेत. हा पाणकावळे बघा किती आहेत, तिथे आहेत. हॉटेलमधली तर तिसऱ्या थाळी तर खूप खाल्ली. आज अनुभव काहीतरी वेगळा आहे. आज काका आम्हाला स्वतः पाण्यातून शिंपले कसे काढायचे हे शिकवणार आहे. आपण पायाने हे करतो ना, म्हणून त्याला गुडजावणे असा शब्द आहे इकडे लोकल भाषेमध्ये. असे पायाने गुडजावून मुळे काढतात. आता इथे आपण टाकतोय आणि आता भरती चालू झाल्यामुळे काय होतंय, ते खाद्य खाल्यावरती येतात, त्याच्यामुळे पटापट मिळतात. भरतीला जास्त चांगले असतात ते काढतात. हा काळासा असतो. हा एकदम ग्लॉसी आहे बघा एकदम. आणि हा जरा चिवट असतो, जरा आतून मोठा असतो सगळा. खायला हा चांगला सफेद वाला ना. हा काळा. हे काळे जे आहेत ना. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये पातळ असतात. काढता काढता मुळे काढण्यात आम्ही सगळे एकदम एक्सपर्ट झालो आणि बघता बघता आम्ही भरपूर सारे मुळे जमा केले. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण मुळे काढण्यामध्ये मग्न झाले होते. हे देवगडात शुक्रवारच्या बाजारपेठेत आम्ही विकणार आहोत. त्या बाउलमध्ये टाकायचं, त्याच्यामध्ये हे ठेवून द्यायचे, जिवंत राहतात. हा नाहीतर काय करायचं, तुम्हाला जर उघडायला त्रास होत असेल ना तर फ्रीजमध्ये टाकायचं डायरेक्ट, आपोआप ओपन होतात. पाणी ओतायचं, मग ते वाळू बाजूला झाले ना की एक कमी श्रमामध्ये सापडणार आहे. कमी श्रमामध्ये होतात, पण श्रम हे करावेच लागतात. हो, मेहनत तर आहे त्यामध्ये. दादा म्हणजे कसं आहे आपलं काढायचा वेळ काय असतो? काढायचा भरती ओटी होती, म्हणजे अमावस्या पौर्णिमेच्या हिशोबाने ते हे असं पाणी खूप हे सुकतं, त्याप्रमाणे मग ते येऊन काढतं. नाही तर मग विंटर टायमिंगला पाणी भरलेलं असतं. मग दर दिवशी हे भेटतातच असं आहे? दर दिवशी म्हणजे पाणी ओटल्यानंतरच भेटतं पाणी. आता मध्ये भांगवणी पाणी झालं ना, एकादशीच्या टायमिंगला भांगवणी पाणी होतं, त्याच्यामध्ये नाही काढायला मिळत. अच्छा. म्हणजे जास्तीत जास्त 8 दिवसच मिळतात. अच्छा. आणि मग यांचा भाव काय असतो बाजारात? बाजारात ते आता घरी नेऊन पाण्यात ठेवणार, नंतर मग जशी पाहिजे तशी किनाऱ्याला काढणार नाही, नंतर मग ती फोडणार नाही, मग बाजारात विकायला घेऊन जाणार. अच्छा. माझा आठवड्याचे बाजार म्हणजे शुक्रवार, बुधवार आणि रविवार हे 3 बाजार. अच्छा. शुक्रवारचा आपला देवगडचा नाही, देवगडच्याच बाजारात. देवगडच्याच बाजारात 30,000ची. 3,000ची मस्त आहे. म्हणजे दिवसभरामध्ये त्यांना जे ओटीच्या कालावधी 2-3 तास मिळतात, त्याच्यामध्ये हे आपलं इन्कम हे करतात. आता घरी जाऊन ते फोडणार कोयतीने, आपलं मांस काढणार आणि मांस काढल्यानंतर ते प्युरिटी करून मग ते नंतर मार्केटला साधारण कटिंगला चहाचा ग्लास आहे ना, ते किती आता 25 की 35 आहे आता? 100ला 3. आता 100ला 3 100ला कटिंग ग्लास. अच्छा. असं ते दिला होता. याला कुकुलाटा असा शब्द आहे. आपण त्याला मेहनत पण आहे तेवढी. मेहनत खूप आहे. पण यांचं संपूर्ण कुटुंब ह्या व्यवसायावरती आहे. लाईव्हलीहूड आहे. कायम 12 म्हणजे फक्त पाऊस सोडला तर शिनाने मिळाले तर शिनाने काढतो. अच्छा. मोठी कालवं. बरोबर. कालवं ज्याला आपण ऑयस्टर म्हणतो, त्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. त्यामुळे आता ही टूर खऱ्या अर्थाने एका इन्फॉर्मेटिव्ह वळणावर चालली होती. शिंपले काढून सगळे बोटीत परतले होते, पण आम्ही आताही शिंपले काढण्याची मजा घेत होतो. आता वेळ आली होती ही कायकिंगच्या थरावाची. स्वतः कायकिंग करायचं होतं, त्यामुळे काकांनी आम्हाला त्याबद्दल सर्व योग्य टिप्स दिल्या. निसर्गाच्या त्या शांत अनुभवानी मी अगदी विचार झालो, जणू काही नवीन ऊर्जाच मिळाली.
दादा कसं होतं कांदळवन सफारीचा एक्सपिरियन्स? खूप भन्नाट मला तर खूप आवडलं इथे. आणि मी तर खरंच सांगेल की सगळ्यांनी इथे येऊन व्हिजिट करावी. खरं खूप मजा येते. आपण काय बाजारात जातो, शिपल्या घेतो, आपल्याला त्याच्या मागची मेहनत कळत नाही, पण इथे आल्यावरती खरंच कळतं की काय त्याची किंमत आहे आणि का ते हे असं संवर्धन खूप गरजेचं आहे बरोबर. पर्यटनाद्वारे. असं. सेफ्टी बी चांगली बघतात हो सेफ्टी पण छान. सेफ्टी मेन सेफ्टी चांगली बघतात आणि व्यवस्थित आणतात. लाईफ जॅकेट दिलं, वजन नुसार दिलं, सगळं व्यवस्थित व्यवस्थित सगळं पूर्ण व्यवस्थित छान काकांनी मस्त. अरेंज केलं. प्रश्नच नाही. देवगडला या सगळ्यांनी मस्तपैकी फर्स्ट क्लास आणि एन्जॉय करा. छान. यावं कोकण आपलाच असा. वा छान. As a teenager, I prefer to visit this place. ओके, यू लाईक इट, यू एन्जॉय. आता मीच एवढ्या 3 वर्षाच्या मुलीला घेऊन आली, सो बघू शकता की किती सेफ्टी आहे मेन. वा. लहान मुलं पण खूप एन्जॉय करू शकतात आणि वयस्कर पण खूप एन्जॉय करू शकतात. या दृष्टीने सेफ्टीच्या दृष्टीने खूप सुंदर आहे आणि अनुभव खूप वेगळा निराळा. आम्हाला स्वतःला बोटिंग करायला मिळाली, म्हणजे शिवले पकडायला मिळाले, म्हणजे पे शिंपले वगैरे. सो ते खूप छान होतं. कांदळवनच्या आतमध्ये आम्हाला जायला मिळाले. बघा शिंपले किती छान छान आम्ही मेमरीज गोळा केली आहे. आणि आतमध्ये आम्हाला कांदळवनच्या ज्या गुफेमध्ये आम्ही मस्तपैकी गेलो, तो पण खूप अविस्मरणीय म्हणजे हे अनुभव होता. बरोबर. सो मजा एन्जॉय केली. आणि कांदळवन म्हणजे काय आणि त्याचं ते काय कळलं. ते कळलं महत्वाचं. माहिती आपण मिळाली. लहानपणी ऐकत होतो हां. चिपीची झाडं. माहिती ती वेगवेगळी असं ते पण कळलं. बरोबर, छान. खूप वेगळी इन्फॉर्मेशन भेटली जी आपल्याला अशी नॉर्मली भेटत नाही. आणि त्यांनी खूप चांगलं एक्सप्लेन वगैरे केलं प्रत्येक स्पॉटला. आणि म्हणजे जे आधीचं सगळं जे होतं ते सगळं पण एक्सप्लेन केलं आणि आम्ही खूप मजा केली. आणि त्या काकांनी आम्हाला खूप जास्तच इन्फॉर्मेशन इतकी चांगली दिली की आम्हाला असं बोरिंग काय वाटलंच नाही. थँक्यू. मला इकडचा एक्सपिरियन्स खूप छान वाटला होता, कारण की मी माझ्या आयुष्यात कधीच एकदा पण स्वतः एकट्याने बोटिंग नाही केलेली. अरे वा. इथे मी फर्स्ट टाइम बोटिंग केली आहे. वा. सो इट वॉज अ काइंड ऑफ व्हेरी गुड एक्सपिरियन्स फॉर द ॲडव्हेंचर. आणि डान्स पण केला आम्ही. हो, डान्स पण खूप चांगला केला. हे तर हा दादा तर एकदम मस्त डान्स करत होता, सगळ्यांना आवडला. तर थँक्यू. नमस्कार, मी लक्ष्मण विठ्ठल तारी तारामुंबरी, जलकन्या बचत गट तारामुंबरीचा गटप्रमुख आणि मँग्रोसेल मँग्रो फाउंडेशन आणि आमच्या वन विभागांच्या माध्यमातून मी ही जलकन्या इको टुरिझमचं हे काम चालू केलं आहे ह्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला जर यायचं असेल तर टुवर्ड्स तुम्ही कुणकेश्वर मंदिरला येताना जो तारामुंबरी ब्रिज लागतो त्या ब्रिजच्या बरोबर खालच्या बाजूला हे आपलं पिकअप पॉईंट आहे. आणि विठ्ठल रखुमाई मंदिर इथून आपण कायाकिंग वगैरे ह्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी करतो. आता थोड्या दिवसात आपण स्नॉर्कलिंग हा पण एक विषय आपण करणार आहोत. आणि जर तुम्ही कधी यायचं असेल तुम्हाला तर तुम्ही आगाऊ बुकिंग करू शकता किंवा आपण गुगल मॅपमध्ये तारामुंबरी कांदळवन सफारी असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला त्यामध्ये आमचे नंबर्स आणि काही फोटोज तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतात. आणि त्याच्यानुसार तुम्हाला जर आगाऊ जेवायचं वगैरे नाश्ता वगैरे पण आपण बोटीमध्ये प्रोव्हाइड करतो. सकाळची मोठी फेरी असते ती साधारण आपली 16 किलोमीटरची असते आणि मीडियम फेरी असते ती साधारण 10 किलोमीटरची असते. आणि शॉर्ट फेरी म्हणजे आपण जे लहान मुलं आहेत शाळेची किंवा कॉलेजची असतात त्यांना पण आपण छोट्या फेरीमध्ये ॲडजस्ट करतो. कायाकिंग हा एक नवीन ॲक्टिव्हिटी आपण ह्या ठिकाणी चालू केलेली आहे आणि त्याला बऱ्याच लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रचंड आहे. आणि आमची ही जी कांदळवन सफारी आहे ही शासनाची आहे. सावंतवाडी वन विभागाच्या माध्यमातून मँग्रोसेल आणि मँग्रो फाउंडेशन म्हणजे कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आपण ही लोकांना उपलब्ध करून दिलेली आहे. तर तुम्हाला कधी यायचं असेल तर माझा नंबर देतो मी 7447580042 किंवा 9420038361. आणि माझा बोटिंगचा ऑपरेटर माझा मुलगा आहे मयुरेश, त्याचा नंबर 8767510844 हा त्याचा नंबर आहे. ह्याला तिघांना आम्ही कॉल करा. तुम्हाला आता ही जी फेरी करायची असेल जर शिंपल्या वगैरे काढायची असेल तर तुम्हाला ओटीच्या कालावधीमध्ये भरती सुरुवात होताना यावं लागतं. लो टाईडला शक्यतो आणि भरतीला सुरुवात व्हायच्या आधी काढला तर सगळ्यात बेस्ट. जर आपण 1 तासाची जर आपण बोटिंग केली कांदळवन सफारीचे साधारण 300 रुपये पर हेड आपण चार्जेस घेतो. पण किमान आपल्याला 6 लोक अपेक्षित असतात. आपल्या बोटची कॅपॅसिटी 12 सीटर आहे. आणि त्याचबरोबर कायाकिंग आपण जर करणार असाल तर अर्धा तासासाठी आपण 200 रुपये चार्जेस घेतो. आपण एक 10 मिनिटं आपण एक्स्ट्रा देतो त्यांना सेट होण्यासाठी. तर 40 मिनिटं होतात त्याच्यामध्ये. पण ती एक सफारी आपण घडवतो आणि त्याच्यामध्ये आपण मँग्रोवच्या केव्समध्ये पण आपण नेतो.
आणि खूपच कमी चार्जेस आहे. हा महत्वाचं उद्दिष्ट असं आहे की लोकांना आपल्या कांदवनाचं महत्व त्याचं माहिती, त्याचबरोबर इकडची त्याचं जैविकतेची माहिती हे देणं हा महत्वाचा आमचा रोल आहे. इथे मायग्रेटेड बर्ड वगैरे तुम्हाला साधा बघायचे असेल तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर सगळ्यात बेस्ट सीझन असतो त्या Season. पिरियडला. मँग्रो ट्रेल हा आमचा एक छोटासा प्रोजेक्ट आहे की ज्याच्या माध्यमातून आपण पायामध्ये गंबूट घालून आपण त्या कांदवनाची जवळ जाऊन माहिती देतो. आणि बीच वॉकिंग मध्ये आपण बीच मध्ये जाऊन आपण तिकडची जी काही वेगवेगळ्या प्रकारची शंख, शिंपले त्यांची माहिती, तिकडचे आढळणारे क्रॅब, सिकोकुंबस, सियार्चिन्स वगैरे याची माहिती आपण देतो. तिकडचे जे स्पॉन्जेस आहेत त्याची पण माहिती देतो. वेगवेगळ्या प्रकारची गवतं असतात म्हणजे समुद्र शेवाळ असतात त्याची पण माहिती आपण त्या ठिकाणी देतो. असे ऍक्टिव्हिटी आम्ही ह्या ठिकाणी करतो. पण हे सर्व करायचे असेल तर तुम्हाला मला आगाऊ ऍडव्हान्स मध्ये हा, कारण लो टाईड हाय टाईड्स बघावं लागतं. मी मयुरेश लक्ष्मण करते. जर तुम्हाला समजा पावसाळ्यामध्ये ऍडव्हेंचर्स करायचे असतील तर आपले बरेचसे हिडन बीच आहेत, त्यानंतर वहाळ वगैरे आहेत जे निसर्गाच्या सानिध्यात आहेत. त्याला आपण म्हणतात ना की पाणीला जे आपण एवढे बाहेर एवढे पैसे बाहेर टाकता. किंवा गोव्याला वगैरे जातो, ते जर तुम्हाला हिडन स्पॉट अनुभवायचे असतील तर माझ्या या नंबरवर कॉल करा. नंबर आहे 8767510844. जर तुम्हाला येत्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला इकडच्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर इकडे आपल्या इकडे हिडन बीच आहेत, त्याच्यानंतर जंगल आहेत, त्यामध्ये तुम्ही फेरफटका मारू शकता. इकडच्या जे वेगवेगळे वनस्पती आहेत किंवा तिकडचे पक्षी वगैरे आहेत, सौंदर्य आहे आणि पानावरचे भाग म्हणजे याला आपण वहाळ वगैरे म्हणतो किंवा धबधबे वगैरे, हे जर तुम्हाला बघायचे असतील तर या नंबरवर नक्की कॉल करा. नक्कीच. आणि गावातलाच व्यक्ती हा, सांगू शकतो या हिडन एक स्पॉट. तुम्हाला एक गोष्ट म्हणजे तुम्हाला बाहेर कुठे जायची गरज नाही, गोवा वगैरे. तुम्हाला जर अख्खं देवगड फिरायचं असेल प्रॉपरली तर किमान 5 दिवस तरी तुम्हाला इकडे येऊन राहावं लागेल वा, छान, आणि खूप इकडे छान. अनुभव घ्यावा लागेल. तर तुमचाच मित्रांनो आपण इथेच थांबूया. होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तावी काकांचा नंबर मी खाली दिलेला आहे, नक्की कॉन्टॅक्ट करा आणि हा स्पॉट नक्की मिस करू नका. या वेकेशन मध्ये जर तुम्ही देवगड जर तुमच्या आयडेंटिटी मध्ये असेल तर हा स्पॉट बिलकुल मिस करू नका. ना भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. वी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन आणि जय कोकण.